विद्यार्थी मित्रांनो, 11वी सायन्समध्ये मॅथमॅटिक्स हा 100 गुणांचा पेपर आहे. त्यामध्ये 2 सेक्शन आहे, सेक्शन 1 आणि सेक्शन 2. सेक्शन 1 आणि सेक्शन 2 दोन्ही मिळून 100 मार्क आहे. दोन्ही मिळून 80 मार्काचा लेखी पेपर असतो आणि 20 मार्काचा प्रॅक्टिकल असते. ठीक आहे. त्यामध्ये लेखी पेपरमध्ये सेक्शन 1 आणि सेक्शन 2 याचा मिक्स क्वेश्चन्स असतात. त्याचा पॅटर्न काय आहे हे तुम्हाला मी टाकलेला आहे, तो तुम्ही पाहून घ्या. आणि टॉपिक वाईज मार्क्स डिस्ट्रीब्युशन काय आहे ते सुद्धा तुम्हाला तुमच्या आपल्या ग्रुपवर टाकलेलं आहे, तर ते सुद्धा आपण पाहून घ्या. त्यामध्ये सेक्शन 1 साधारणतः 40 मार्क आणि सेक्शन 2 हा 40 मार्क लेखीमध्ये असतो आणि दोन्ही मिळून 20 मार्काचे प्रॅक्टिकल असते. ठीक आहे. आता कोविड-19 मुळे आपला काही सिलेबस हा रिड्यूस झालेला आहे, ज्यांच्यामध्ये काही पोर्शन हा डिलीट झालेला आहे, तो सुद्धा तुम्हाला मी आपल्या ग्रुपवर पाठवलेला आहे, तो तुम्ही पाहून घ्यायचा आहे. आणि मॅथमॅटिक्स टेक्स्ट बुक्स हे तुम्ही विकत घ्यायचे आहे. आपण टेक्स्ट बुकनुसार हे रोज व्हिडिओ तयार करणार आहे आणि आपल्या ग्रुपवर सेंड करणार आहे. कधी कधी आपण लाईव्ह सुद्धा घेणार आहे, केव्हा घेणार आहे ते नंतर सांगणारच आहे. तर त्यानुसार आपल्याला 2 सेक्शन आहेत. पहिल्या सेक्शन मध्ये जो पहिला युनिट आहे, फर्स्ट टॉपिक जो आहे तो आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट. ओके. तर अँगल अँड इट्स मेजरमेंट मध्ये काय काय पॉइंट्स आहेत ते आपण सविस्तर पाहणार आहोत. तर फर्स्ट पॉइंट आहे व्हॉट इज मीन बाय अँगल. वी नो जनरली द अँगल. व्हॉट इज द अँगल. आपल्याला हे 5वी पासून माहिती आहे अँगल काय आहे. सो व्हॉट इज मीन बाय अँगल. So angle, this is the angle. You know, this is the diagram of angle. So we write this as angle AOB. If its measurement is theta, then we write angle AOB is equal to theta. So theta is the measurement of degree of measurement. Okay. आणि आपण त्याला असं लिहितो अँगल AOB, किंवा तुम्हाला हे सुद्धा माहिती आहे we can write this as angle BOA also, and this is same. आपल्याला इथपर्यंत माहिती आहे, परंतु हे सेम आहे किंवा नाही हे आपण समोर पाहणार आहे. ओके. तर फर्स्ट पॉइंट आहे अँगल. जनरली अँगल मीन्स व्हॉट. सो अँगल इज 2 नॉन कोलिनियर रेज फॉर्म्स अन अँगल ऍट देअर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. OA आणि OB हे 2 नॉन कोलिनियर रेज आहेत आणि हे 2 नॉन कोलिनियर रेज या पॉइंट ऑफ इंटरसेक्शनला अँगल तयार करतात. इथे आपण दाखवलेला आहे. सी हियर. सो वी गेट अ पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन इज कॉल्ड द व्हर्टेक्स. तो जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे हा याला व्हर्टेक्स म्हणतात. ठीक आहे. आणि याचबरोबर आपल्याला 2 बाजू मिळालेल्या आहेत या कोणाच्या. वी गेट टू साइड्स ऑफ द रे. 2 साइड्स ऑफ द रे. Okay, these sides of the ray, sides of the angle, 2 sides OA and OB. These are the 2 sides of the angle. Yes. So we see the figure. In figure, we see this angle AOB is theta, or angle BOA is also theta here. So in figure, O is the vertex, OA and OB are sides of the angle, and we denote this angle by AOB is equal to theta. Theta is the degree of measurement. Okay. हे सगळं आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, फक्त आपण याला रिवाइज केलेलं आहे. बट ऍक्च्युअली हाऊ अँगल इज फॉर्म वी सी दिस. ओके. ऍक्च्युअली अँगल कसा तयार होतो ते आपण पाहणार आहे. ओके. सो लिसन. अँगल इज फॉर्म इन 2 ways. See, in the angle there are 3 elements, 2 sides and 1 vertex. Okay. 1 vertex and 2 sides. Okay. So from this we fix one side. We fix ray OA. We fix this ray. Okay. And we rotate this ray in clockwise or anti-clockwise direction. If we rotate this ray in anti-clockwise direction, in this way,
and get the new position of the ray and let this new position be OB. So listen, here we get the angle. म्हणजे आपण रे ओएला जर रोटेट केला एंटी क्लॉकवाईज मध्ये आणि एक पोझिशन फिक्स केली तर आपल्याला एक अँगल रे ओएची एक न्यू पोझिशन मिळते, तिला आपण रे ओबी असं नाव दिलं तर आपल्याला एक अँगल मिळतो, एक कोन मिळतो. ओके, दिस अँगल फिगर 2 is say here. So we get here this angle. Yes, here we write angle AOB is equal to theta. It may be theta 1 suppose. Okay, याला कसं लिहायचं तर हा एक विशिष्ट प्रकारचा अँगल मिळाला आपल्याला, स्पेसिफिक अँगल मिळालेला आहे कारण आपण रे ओएला रोटेट केलेला आहे आणि रे ओबीची पोझिशन आपल्याला नवीन पोझिशन मिळालेली आहे. तर हा जो अँगल आपल्याला मिळाला आहे, दिस अँगल कॅन बी डिनोटेड बाय अँगल लाईक दिस. ओके, याला आपण डायरेक्शन दिलेलं आहे. हा अँगल आपल्याला एका डायरेक्शन एका रोटेशन मध्ये रोटेशन केलेले आपण एका रेचा फिक्स करून तर आपल्याला हा अँगल मिळाला आहे. ओके, सो दिस इज रोटेशनल अँगल. या पद्धतीने याला आपण डिनोट करू शकतो अँगल AOB. ओके, इज इक्वल टू थीटा 1. याला आपण अँगल BOA सुद्धा लिहिलो, पण इथे आपल्याला अँगल BOA लिहिता येणार नाही कारण त्याचं स्पेसिफिक रोटेशन आहे. फ्रॉम OA टू OB असं रोटेशन आहे, त्यामुळे अँगल AOB या रोटेशन मध्ये असं लिहिता येईल. ओके, दुसऱ्या प्रकारचा अँगल आपल्याला आपण रे OA असा फिक्स केला OA आणि याला क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये आपण रोटेट केलं आणि जी फायनल पोझिशन मिळते आपल्याला न्यू पोझिशन OB, तर हा आपल्याला दुसरा अँगल मिळतो, न्यू अँगल. ओके, दिस इज फिगर 3. या फिगर मध्ये आपल्याला थीटा 2 हा अँगल मिळाला. हा अँगल त्याचा इनिशियल रे किंवा इनिशियल पोझिशन OA आहे आणि फायनल पोझिशन OB आहे, इथे सुद्धा तेच आहे. ओके, तर हा थीटा 1 आणि हा थीटा 2, पण याला लिहायचं कसं तर याला लिहायचं या पद्धतीनं कारण हे रोटेशन या डायरेक्शन मध्ये आहे. अँगल AOB इज इक्वल टू थीटा 2. हे सेम नाही, हे लक्षात घ्या, हे सेम नाही कारण रोटेशन हे अपोजिट आहे, एक क्लॉकवाईज आहे आणि एक अँटी क्लॉकवाईज आहे. तर हे दोन प्रकारे आपल्याला अँगल ऍक्च्युअल अँगल फॉर्म करता येतात. ओके, तर यांना एक स्पेसिफिक नाव आहे, हे स्पेसिफिक अँगल्स आहेत. ओके, तर या दोन प्रकारे आपल्याला हे अँगल मिळालेले आहेत. तर या दोन अँगल आपल्याला रोटेशन मिळालेले आहेत इनिशियल रे, आणि याच्यात आपल्याला आपण काय केलं की हा जो रे आहे याला रोटेट केलं, या रेला हा आपला ओरिजिनल रे आहे, इनिशियल रे आहे, याला इनिशियल रे म्हणायचं, इनिशियल रे, आणि याला टर्मिनल किंवा फायनल रे म्हणायचं, टर्मिनल रे किंवा फायनल रे. इथे इनिशियल रे हा आहे आणि हा टर्मिनल रे. तर असे हे दोन प्रकारे आपल्याला इथे अँगल फॉर्म करता येतात. ओके, तर हा आपला फर्स्ट पॉइंट आहे, रोटेशन अँगल फॉर्म बाय द रोटेशन. ओके, सो दिस इज कॉल्ड एज डायरेक्टेड अँगल. हा जो फर्स्ट पॉइंट आहे आपला, याला हा जो फर्स्ट पॉइंट आहे याला म्हणतात डायरेक्टेड अँगल. डायरेक्टेड अँगल म्हणजे या अँगलला इथे आपल्याला डायरेक्शन दिलेली आहे, आपण डायरेक्शन दिलेली आहे म्हणून हा अँगल फॉर्म झालेला आहे. सो दीज आर द डायरेक्टेड अँगल्स. सो देर आर टू टाइप्स ऑफ डायरेक्टेड अँगल्स. वन इज फॉर्म बाय rotating initial ray in anti-clockwise direction and other is formed by rotating initial ray in clockwise direction. So these are two directed angles. Okay, now there are some types of directed angles. आता हे टाइप्स आपल्याला रोटेशन वरून काढायचे आहेत. Some types of directed angles. So listen, how much rotation of initial ray is there? So that type is depends on the rotation. The type is depends on the rotation. So listen, types of
directed angles. Directed angles. Okay. So the first type is zero angle. आता हा zero angle, actually zero angle means the amount of rotation is zero. So here we consider ray, initial ray OE, and if there is no rotation of ray OB, it means initial and final ray or terminal ray are same. It means here ray OA and ray OB are same, or we say same point. Ray OB and ray OA are same. Therefore, the amount of rotation is zero. There is no amount of rotation. Okay, there is no amount of rotation. Therefore, this is zero angle. इथे कुठलाही amount of rotation नाही. Means if amount of rotation of initial ray is zero, then it is called zero angle. Zero angle. Rotation वर हे आपल्याला definition लिहिता है. Okay. Then it is called zero angle. Now if amount of rotation is some another value, then what is the angle? Okay. The second is here. The second type is straight angle. Straight angle. Okay. Straight angle म्हणजे सरळ कोन म्हणूया आपण याला. तर this is ray OA and if we rotate this ray OA and get the terminal position so that we get a straight angle. Okay. This is position of ray OB. So this is a straight angle. So this is a straight angle. It means measurement of this straight angle is, we know that it is pi or 180 degree. So what is the definition? Definition is if rotation of initial ray is such that the amount of rotation is 180 degree, then we get a straight angle, or the angle is called as a straight angle. Okay, so this is about the straight angle. This is zero angle. So in this way we find some another types of the directed angles. One more thing is there, that we have seen two types of directed angles, that like this AOB, this is in anti-clockwise direction, and AOB, this is in clockwise direction. Okay. So if the rotation is in anti-clockwise direction, then the angle so form here that we get here, which is positive angle. And if the rotation is in clockwise direction, the angle so form is negative angle. Okay. If amount of rotation is same, suppose this amount of rotation is, it is a 30 degree, then and theta 1 is equal to theta 2 in mod means positive value, then this angle is minus 30 degree. Amount of rotation is same but direction is opposite, so it is minus 30 and this is plus 30. So this is about angle and directed angle. So two types of the directed angle, zero angle and straight angle. The positive value of angle and negative value of angle means it depends on the rotation of angle, anti-clockwise and clockwise. Okay. तर या पद्धतीने आपल्याला हे टाइप्स ऑफ एंगल्स आणि आणखी याच्यावरचे जे सब टाइप्स आहेत ते सुद्धा पाहता येतील. ठीक आहे, ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये